जपा माणसं, सांभाळा, आपल्यापासून दूर जाऊ देऊ नका, नाती तुटू देऊ नका, आपली एकही नातं तुटू देऊ नका. परमार्थ थोडा लांब आहे, प्रपंच शिका. भावा भावात वैर नाही करायचं राव. तिथं नगाव म्हणून आपल्या जवळ आहे, मालेगावच्या कीर्तनाला तिथं जागर काल्याला होतो आवा. फेट्यावाला म्हातारा लाल पटकीवाला, तो म्हणला बाबा 9 भाऊ होतो, 8 बहिणी आणि मी एक 9वा भाऊ. 8 बहिणीचा सांभाळ करणारा हा भाऊ आहे. स्वतःच काही स्वार्थ पाहिला नाही. त्या काळामध्ये मायबाप ज्या वेळेला गेले, एक 15-16 वर्षाचं वय होतं म्हणे. जर मालकानं डबा आणून दिला तर मी कधीच उघडून नाही खाल्ला. उपवाशी असलेल्या बहिणी डोळ्यापुढे यायच्या. तो डबा घेतला का बहिणीकडे जायचं, घास घास खातील, आजचा दिवस निघून जाईल. 4-4 दिवस उपवाशी पोटी काम करणारा बहिणी करता हा भाऊ आहे. कुठे गेले दादा हे भाऊ आज? या भावांची गरज आहे. माझी विनंती आपल्याला या निमित्तानं, बहिणीनो, एका आईच्या उदरातून भाऊ आणि आपण जन्माला आलो. ज्या दिवशी तुमचे आईबाप जाताना तुम्हाला हक्काचा उंबरा चपला सोडायला फक्त तुमच्या भावाचा असतो. म्हणून हिस्सा नाही टाकायचा, प्रॉपर्टी नाही हिस्सा टाकायचा. बहिणीने आपल्या भावाच्या प्रॉपर्टीत 1-2 लाखाकरता कायमचा भाऊ तोडायचा नाही. आणि भावानो, तुम्हाला विनंती आहे, काय लागत नाही त्यांना, फक्त फोन करून विचारायचं 8 दिवसाला, ताई बरी आहे का ग? अरे लई पोट भरतं दादा त्या बहिणींचं. तुम्ही रडाल, सगळ्या रडाल तुम्ही. तुम्हाला एक विनंती आहे, बहीण आल्याशिवाय दिवाळीचा सण नाही साजरा करायचा. मायबाप श्रीमंत बहीण गरीब भावाला नाही विसरत, नाही विसरत. म्हणून श्रीमंत भावानो, आपल्या गरीब बहिणीला विसरू नका. गड्या नका विसरू दादा. अरे श्रीमंत बहीण, मी लोकांचं कशाला सांगू, ह्या लोकांना माहिती. सचिन बाबा, आबा, मिलिंद महाराज, अण्णांना माहिती आहे. मोठ्या घरात आहे बहीण, युवराज भाऊ. ज्या दिवशी बहिणीचं लग्न झालं, 1 वर्षानंतर माझा ॲक्सिडेंट झाला होता, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. 32 लाख रुपये युवराज भाऊ कर्ज झालं होतं, सगळं विकलं, काहीच नाही. जर गेलो नाही घ्यायला, मोठ्या घरात आहे, उसने पैसे घेऊन भाड्याला बहिणीला घ्यायला गेलेला हा भाऊ आहे. तिथं गेलो, बहिणीला इकडं आणल्यानंतर तिला कळालं की याच्या अजून दिवाळीचं सामान काहीच भरलेलं नाही, उद्या याची चूल पेटणार नाही, हा कसली दिवाळी करतो. पण येताना तिला माहिती होतं याचा प्रपंच फाटलेला आहे. बहीण काय असते ते सांगतो. 10,000 रुपये बरोबर आणले दादा. माझ्या समोर बसले आणि सांगितलं, मला माहिती आहे तू स्वाभिमानी, पैसे घेणार नाही, पण उसने देते. हे पैसे घेऊन तुझी दिवाळी कर, मला साडी घेऊ नको, लेकरं बाळ शिकताय, तुझा प्रपंच रस्त्यावर यायला नको, याची काळजी बहिणीला आहे ना. बहिणीच्या पैशावर दिवाळी करणारा हा भाऊ आहे दादा. 2 दिवस राहिली, निघाली बहीण. उधार साडी घेतली होती, हलकी होती, 500 रुपयाची. बहिणीने काय केलं अण्णा, ती हलकी साडीची घडी केली, बॅगमध्ये खाली दाबली, त्याच्यावरून दुसऱ्या साड्या टाकल्या आणि जाता जाता मला सांगितलं, येवल्याकडून चल. स्वतः जवळ 5,000 रुपये होते, त्याची पैठणी घेतली, तिथंच नेसते बहीण माझी. कोपरगावला गेल्यानंतर आमच्या ती सासूच्या पुढं जाते ना, असा पदर धरून दाखवते, माझ्या भावानं घेतली बरं का. मायबाप आपल्या पाठीमाग भावाचं नाव शाबूत ठेवते ना, तिला बहीण म्हणा दादा, बहीण म्हणा. विनंती आपल्याला, अहो बहीण लहानपणापासूनच संस्कारी असते दादा. चॉकलेट जर भेटलं ना, सचिन महाराज एकटी कधीच खात नाही, ती 2 भाग करते, घरी घेऊन येते. अरे मोठा भाग स्वतः नाही खात,
आपल्या लहान्या भावाला देते आणि लहाना चॉकलेटचा भाग आपण खाते. इथून सुरुवात आहे. इथं वणीचा गड आहे ना आपल्याजवळ, सप्तशृंगीचा. तुम्ही जर पायऱ्याने गेले असेल तर वरती गेल्यावर एक टन आहे असा. वर गेलं पायऱ्याने टन आहे जागेवरती. आम्ही दर्शनाला गेलो. एक 7-8 वर्षाची मुलगी, 4-5 वर्षाचा असा एक मुलगा बांधलेला पाठीला. वर चढता चढता तिला दम लागायला लागला. मी तिला म्हणलं, ए बाळ मी घेऊ का? त्याचा बोजा झाला तुला, मी घेतो ना. तिनं असं रागा पाहिलं. तिला वाटलं हा ओळखीचा ना पाळखीचा. वरती गेल्यानंतर त्या टनवर आम्ही गेलो. तिला बसायचं होतं खाली, पण तो असा लोंबलेला, बसता येणं. नाना काय केलं तिनं, असे हात टेकवले आणि अशी चढायला लागली. मी थोडा कवळ्या अंतकरणाचा माणूस राव, मला दुःख नाही पाहावत कोणाचं. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी म्हणलं, ए बाळ अरे मी लय लांबचा नाही, नाशिकचा, वरती गेलं का तुझ्याकडे देऊन टाकतो, बोजा झालाय त्याचा तुला. त्या मुलीनं दिलेलं उत्तर लय धारदार आहे मायबाप. आयुष्यभर एवढं उत्तर विसरू नका फक्त. तिनं सांगितलं, महाराज तुमचं मी 3दा ऐकलं का त्याचा बोजा झाला असेल, त्याचा बोजा झाला असेल, त्याचा बोजा झाला असेल. कसा बोजा होईल महाराज, तो माझा सक्का भाऊ आहे. घरी गेलो मायबाप आणि त्याच दिवशी डायरीत एक वाक्य लिहून ठेवलं, भाऊ किती वजनाचा असू द्या, बहिणीला भावाचा बोजा कधीच होत नसतो. या महाराष्ट्रातले आपण आहोत दादा. विठाला विठाला.